पिसे आणि पोटीला हार घाते ज्ञानोबा सोडते. की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ज्ञानेश्वराय. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. मी कळा कुसरी काहीच नेणे. मी कळा कुसरी काहीच ने. बोलतो वचने भाविका. बोलतो वचने भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. एका जनार्दनी तुमचा दास तुमचा दास. 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 त्याची आस पुरवावी. त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरू. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभु गोपाल कृष्णजींनी अर्जुनाला जीवन म्हणजे काय, जीवन निराळा आहे का जीवन म्हणजेच प्रभू, माणसाला लक्षात येत नाही.
चुकलं काही नाही. दृष्टीच्या टप्प्यात असेल तेवढं दिसेल, आणि उलट दृष्टीची पोच जिथपर्यंत असेल तेवढंच दिसेल. काहींना दिसतं ते दिसतं, आणि काहींना दिसतं ते ज्याच्याने दिसतं ते दिसतं. काय म्हटलं मी? दिसतं ते तर सगळ्यालाच दिसतं, पण दिसतं ते ज्याच्याने दिसतं हे दिसणं, याच्याकरता सद्गुरूची कृपा लागते. रवी दीप हिरा दाविती देखणे, पण अदृश्य दर्शने संतांची या. जगद्गुरु म्हणतात रवी दीप हिरा काय दाविती, तर देखणे. देखणे म्हणजे जे दिसतंय ते, बघण्या योग्य आहे ते, दिसण्यासारखं जे आहे ते, दृष्टी गोचर होत ते. इथे काय म्हणतात? दिसतं ते दिसणं याच्यात आश्चर्य नाही, ते कोणालाही दिसतं. किंबहुना ज्याला डोळे आहेत त्याला दिसतच. किंबहुना बघण्याकरता जर डोळे दिले तर दिसणार नाही असं कसं? दिसायलाच पाहिजे. दिसत नाही म्हणजे दृष्टीत तरी दोष आहे. म्हणून महाराज म्हणाले अदृश्य दर्शने संतांची. याच्यातला अदृश्य परमात्मा सर्वाला व्यापून कसा आहे, किंबहुना व्यापून म्हणण्यापेक्षा सर्व रूपाने कसा नटलाय, हे संतांच्या कृपेने दिसतं. आणि म्हणून अमृतानुभवामध्ये प्रभूचं नटणंच आहे, प्रभूचा चितविलास आहे, प्रभूचा ऐश्वर्य आहे. रोज सांगतोय मी आपल्याला, हे सगळं ऐश्वर्य आहे, नाही का? पाऊस ऐश्वर्य आहे, म्हणून वाट बघतात. राज्य सुरळीत चालणं हा भाग निराळा, पण पडलं पाऊस तर चालणं ऐश्वर्य आहे. श्रीहरीचं सर्व ऐश्वर्य असं फुकट वाटून दिलं त्याने, नाही का? जलधारा जेव्हा असा कोसळतात, माणसं भिजायला जातात. खंडाळ्याला जातात, लोणावळ्याला जातात, डोंगर दऱ्यामध्ये जातात, ओले चिंब भिजून जातात, आनंद लुटतात निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. कारण जलधारा हे प्रभूचं ऐश्वर्य आहे, प्रभूचा विलास आहे. कितीही नळात सोडला, फुल जरी सोडला आणि पाणी नसलं तरी अगदी 2000चा कॉक बसवला. किंवा मी ऐकलं होतं, इंग्लंडमध्ये एकाने, अरब राजाने बंगला घेतला, त्यांनी तिथले कॉक सोन्याचे बसवले. एक एक तिथला मोहरीमधला त्याच्या कॉक 100 तोळ्याचा होता. पण जेव्हा पाणी नसतं तेव्हा सोन्याचा कॉक काय करणार हो? म्हणजे कॉक कॉक करून सुद्धा जमणार नाही का? नाही का? काही होण्यासारखं आहे का? अगदी मान्य आहे 100 तोळ्यात. अरे पण पाणी असेल तर, नाही का? तसे तुम्ही मी किती मोठे जरी असलो तरी वर्षा जलधारा हा प्रभूचा प्रसाद आहे, मुखातली जलधारा हाही प्रभूचा प्रसाद आहे, नाही का? मुखामधून अशी जलधार बाहेर पडते. हो, डॉक्टर म्हणतात आता जीभ कोरडी पडायला लागली. कोरडी पडायला लागली या शब्दाचा अर्थ असा आहे, मुखातली जलधारा आटू लागली, मग सलाईन द्यावं लागतं. आलं का लक्षात? सलाईनची बाटली दिली म्हणून मोल कळलं. आयुष्यभर सलाईनची बाटली न देता अखंड जलप्रवाह अंतःकरणात चालू आहे, याची किंमत कधीच कळत नाही. किंबहुना ती कळावी, ती उमजावी, म्हणून अमृत अनुभव. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. कुणाला उपदेश करायचा नाही, कुणाला पापातून बाहेर काढायचं नाही, कुणाचं भलं सुद्धा करायचं नाही.
कुणाला वाटेल भलं करण्याकरता माझी प्रवचन आहेत. नव्हे नव्हे, भलं करण्याकरता नाही, जे आहे ते भलं वाटण्याकरता प्रवचन आहेत, नाही का? हो, ती दुकानदारी निराळी आहे. इथे तसं काही नाही आहे. अमकं करा म्हणजे अमकं होईल, इथे काही करा नाही. प्रभू काय करतो ते बघा. तुमच्या ठिकाणी अहम कर्तृत्व ना अहम ज्ञातृत्व आहे. कशात अडकलात तुम्ही? एक अहम कर्तृत्व आहे, एक अहम ज्ञातृत्व आहे. ज्ञानांना ज्ञातृत्वाचा अहंकार आहे, जे करतात त्यांना कर्तृत्वाचा अहंकार आहे. इथे अहमही नाही आणि इदमही नाही, सर्व प्रभूच नटलेला आहे. बघा, फार मोठी भूमिका आहे इथे. ही ज्ञानेश्वर महाराजांचा भूमिका कळल्याशिवाय विलास कळणार नाही. मग प्रत्येकाचं कौतुक वाटेल. जलाचं कौतुक, जगण्याचं कौतुक, असण्याचं कौतुक, बोलण्याचं कौतुक, किंबहुना एका श्वासाचं सुद्धा कौतुक, नाही का? एक सांगू का? कौतुक सुद्धा करता यावं लागतं. माणसाची कौतुक करण्याची सुद्धा मनोवृत्ती लागते. ती जर मनोवृत्ती नसेल तर कौतुक करता येत नाही. काही काही माणसं इतकी मख्ख असतात, एकदम मख्ख, त्यांच्या बायका सुद्धा त्यांना कंटाळतात. सॉरी, का कंटाळतात? तिने जीव तोडून एखादी वस्तू करावी, पण या भादळाच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडत नाही की छान झालंय. काय भाजी खाल्ली का? कशाची केली होतीस? या आणून कपाळावर. काय काय कशा करता सांगितलं मी. आता हे तुम्हाला अनुभव आहे, सगळ्यांनाच नाही, पण माझी खात्री आहे 25% तरी आहे. कशा करता म्हटलं मी? कौतुक. कौतुक. तसं प्रभूने जे दिलंय त्याचं कौतुक करणं, मला वाटतं हीच भक्ती. भक्ती म्हणजे काय? नाही, भक्ती म्हणजे काही की तुम्ही करणार का? करणार काय? हात उचलतोय तो, तू काय करतोस? नाही का? हात जर त्याच्या सत्तेने उचलतोय तर तू काय? तुकाराम महाराज म्हणाले, कासयाने पूजा करू केशी राजा, हाती संदेह माझा फेडी आता. कशाने तुझ्या पूजा करू? उदक वाहू तरी तूच नारायणाचं रूप आहे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, जल नारायण, अग्नी नारायण. प्रभू, सर्व तूच नटलेला आहेस. मग तू नटलेला असताना तुझं तुला काय देऊ आणि तुझं तुला देणं हे काही बरोबर आहे का? तुका म्हणे विठो भरला सभाई, आला चितविलास. काय सिद्धांत केला? तुका म्हणे विठो भरला सभाई, तया उणे काही कोठे मग. सर्व रूपाने प्रभू नटलाय, सर्व रूपाने प्रभू नटला. ही प्रतिती तुमच्या ठिकाणी प्रगट होणं हीच प्रभूची महापूजा आणि हाच प्रभूला केलेला महाअभिषेक. बाकी लाख वा. एक माणूस मला म्हणाला, मी लक्ष बेल वाहिले. म्हटलं, लक्ष कुठे होतं वाताना? नाही नाही, प्रत्येक बेल वाहताना आजूबाजूला बघत होता की मला वाहताना कोण बघतोय का. म्हणून एका संतांनी एकाला सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे? म्हणले, काही नाही, फक्त एक लक्ष दे. तो म्हणला, एवढे माझ्याकडे नाहीत. म्हणाला, एवढे माझ्याकडे नाहीत. अरे म्हणले, मी तुला ते मागत नाही, फक्त माझ्याकडे एक लक्ष दे, कारण ते लाख मोलाचं आहे. काय? एक लक्ष, नाही का? एक जर लक्ष माझ्याकडे देशील तर तुला अलक्ष कळेल. एक लक्ष देशील तर अलक्ष कळेल. आणि नुसती कृती असेल पण प्रतिती गम्य विषय जर नसेल तर कृती कृतीच्या ठिकाणी राहील.
आणि आयुष्य व्यर्थ जाईल. म्हणून सर्व रूपाने प्रभू नटलेला आहे. ही प्रतीती आल्यानंतर महाराज शिवशक्तीचा विलास मांडत आहेत. काय शिव, काय शक्ती, काय त्यांचा विलास. आणि काल आपल्याला सांगितलं, रोज सांगतोय की शिवशक्ती आणि रूपक आहे पती पत्नीचं. रूपक कुणाचं आहे? हो, ज्यांना कळत नाही ते म्हणतील सुद्धा, काय बाबा महाराज पती पत्नीचं दृष्टांत देतात. आता सगळी इथे बसलेले पतीन पत्नीचं आहे, तुम्हाला सोडून गाव धोंड्याला कुठे जाऊ? तर अध्यात्म सांगू का? शिवाचा पत्नीचा शोध म्हणजे जगाची निर्मिती. काय म्हटलं मी? शिवाचा पत्नीचा शोध नामे जगाची निर्मिती. नाही का? त्याला एकट्याला करमत नव्हतं, म्हणून जगदरूपाने तो नटला आणि ती शक्ती झाली. मग आता शिवशक्ती सोडून जाता कुठे आणि पती पत्नी सोडून जाता कुठे? मी कालच सांगितलं, नीट कळलं तर संसार सुखाचा होईल, जास्ती कळलं तर चिद्विलास कळेल. पण पती पत्नीचं ऐक्य काय आहे, तो जिव्हाळा काय, ते प्रेम काय आहे, नाही का? आणि अशाच ओव्या चालल्यात. सुंदर सुंदर निरूपण महाराजांनी केलेलं आहे. जसं मला कळलं तसं तुमच्या पुढे प्रगट केलं. कळलं म्हणण्यापेक्षा काहीच कळलं नाही, त्यांनी जे प्रगट केलं ते तुमच्या पुढे प्रगट मांडलं. काही तसं काही प्रगट, काही विद्वान वगैरे काही नाही आहे. विद्येचा वाण सुद्धा माझ्या अंगावर नाही. असेल तर तिची वाण आहे, असेल तर तिची वाण आहे. पण एक आहे, एक असे आधारू, तेणेची बोले मी सदरू, जे सानुकुलू श्री गुरु निवृत्तीराज. ज्ञानेश्वर महाराजांचं मन भरून आलं. कोणीतरी म्हणालं, माऊली काय गोड. ते म्हणाले, कशाचं गोड रे, कशाचं गोड? अरे माझे श्री गुरु माझ्या मुखातून बोलतात. तसं इथे ज्ञानेश्वर महाराज साधू संत, त्यांना माहिती आहे एवढी समाज रोज येतो, नेमानी येतो. पाऊस म्हणत नाही, पाणी म्हणत नाही, वारा म्हणत नाही, थंडी म्हणत नाही. आलेल्याला तृप्त करून पाठवावं. काय फक्त मग तुमचा याच्यातला भाग काय असं तुम्ही मला विचाराल. वाढप्याचा, वाढप्याचा टोप घेतो, असं वाढत 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 जातो. पण एक आहे, आवडीने वाढतो. पंगत पुरी करत नाही. काय म्हटलं मी? पंगत पुरी करत नाही की पहिलं धरलंय श्रीखंड 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 पाहिजे म्हणतोपर्यंत 10 माणसं कुठे गेला. तसं नाही, तसं बिलकुल नाही. अगदी आवडीने प्रत्येकाला. तसं मला कळतं इथे श्रोते काय काय पद्धतीचे आहेत, काय काय ऐकणारे आहेत. मग ज्यांना जे पचेल, ज्यांना जे रुचेल, कुणाला विनोद पसतो, कुणाला दृष्टांत पसतो, कुणाला सिद्धांत पसतो, असं सगळ्याचा मेळ घालून शिवशक्तीचा मेळ कसा जमलाय हे बघायचं. म्हणजे सांगितलेलं लक्षात घ्या, म्हणजे आमेळ होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, जी एक एका विण, हे झालं. दोही अंगाची एक आठणी, गिविसत आत एकपणी, झाली भेदाची वाणी आधी आधीची. दोघा अंगीची आटणी, गिवसती आत एकपणी. दोघांची आटणी एका ठिकाणी झाली. झाली भेदाची या वाहणी, दोघांच्या आटणीमध्ये भेदाची वाहणी सुरू झाली. कसं सांगू तुम्हाला? अवघड आहे, पण सांगतो. हे बघा, असं म्हणतात ना, पती पत्नीच्या प्रेमाचं रूप म्हणजे मूल. असं मानतो ना आपण. याच्यात काही कुठे इकडे तिकडे नाही. म्हणून संसार जरी विघटन झालेला असला तरी मूल झाल्यानंतर ते दोघे एका ठिकाणी येतात. असं पुष्कळ वेळा घडतं. अपवाद सोडून द्या, एव्हरी रूल इज एन एक्सेप्शन, सोडून द्या. पण दोघांची आटणी ज्या क्षणाला होते
तिथेच त्या बाळाचा जन्म होतो. नाही का? आटणी झाल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय प्रगटन नाही, नुसता भोग नाही. लक्षात ठेवा, नाही का? भोग रोज आहे, पण एक क्षण असा येतो की त्या क्षणामध्ये काहीतरी निर्मिती होते. आता म्हणणं नीट सगळं चांगल्या मस्तकाने ऐका, चांगल्या डोक्याने ऐका. भोग आहे, इथे भोग नाही आहे. दोन्ही जेव्हा आटले, आटणी झाली, त्या क्षणाला एक नवीन जन्म झाला. आता मांडीवर आल्यानंतर भेद झाला, पण दोघाच्या आटणीचं दर्शन असल्या कारणाने ते बाळ नाहीच, दोघाचंच रूप आहे. दोह अंगीची आटणी गिवसती आती एकपणी, झाली भेदाची या वहाणी आधी आधी जी. भेदाची वहाणी झाली त्या बाळाच्या रूपाने. ते बाळ मांडीवर आल्यानंतर आधी आधी वहाणी, काही भाग आईचा आहे, काही भाग पित्याचा आहे, असं मिळून ते मूल. बरोबर आहे ना?